माझा एक प्रश्न आहे, 28 फेब्रुवारीला टॅप बंद झालेला आहे, तो टॅप चालू करणार का? तेच विचारलं आता ना. दुसरी गोष्ट, मेडिकल बिलं बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे. शिक्षकांनी कर्ज काढले, सोसाट्या काढल्या, आपल्या दवाखान्याचे बिलं पेड केले, म्हणजे शासनाने पैसे देत नाही आणि वेळेवर पगार होत नाही. त्यामुळे आमचे शिक्षक हतबल झालेले. जे शिक्षक रात्रंदिवस ज्ञानदानाचं काम करतात त्यांना वेळेवर पेमेंटही मिळत नाही, मेडिकल मिळत नाही, फरक बिरक मिळत नाही. माझा प्रश्न असा आहे, तो परत टॅप ओपन करणार आहात का? दुसरा प्रश्न असा आहे, न्यायालयीन प्रकरण आहे, न्यायालयीन प्रकरण सुद्धा अजून पास झालेले नाही, ते पहिले काढण्यात यावे. दुसरी गोष्ट, उपसंचालकांनी 28 फेब्रुवारीला टॅप बंद केला आहे, संचालकांनी 1 मार्चला बंद केला आहे आणि हे दोन्ही टॅप चालू जर झाले तर नक्कीच आमच्या शिक्षकांचे देय मिळतील. दुसरी गोष्ट, साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये 1000 कर्मचाऱ्यांचे पगार पेंडिंग आहे, 1000, आणि किरकोळ काहीतरी 8 काढणार आणि बिलं पेंडिंग ठेवणार, ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. 1000 शिक्षकांचा पगार कधी होणार आहे? तिसरी गोष्ट, शालार्थ ID संदर्भात, शालार्थ ID बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, अद्याप शालार्थ ID उत्तर महाराष्ट्रामध्ये एकाही शिक्षकाचे मिळालेले नाही. काही लोकांचे जुने शालार्थ ID मिळालेले आहे पण त्यांचा टॅप टाकला जात नाही. हे किती दिवसात होईल अशी माझी अपेक्षा आहे.